धस ऍक्टिव्ह, मुंडेंचा पाय खोलात. धनंजय मुंडेंची चहूबाजूंनी कोंडी. मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट. धनंजय मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चा रंगल्यानं भाजप आमदार सुरेश धस ऍक्टिव्ह झालेत. धसांनी मुंडेंवर आणखी एक घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्यात. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. धसांकडून मुंडेंवर 169 कोटींच्या कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात संशयाची सुई कराडच्या दिशेने आहे. कराडचा राईट हँड गोट्या गित्तेच्या क्रूरतेचे कारनामे समोर आलेत. सरपंच देशमुखांपाठोपाठ महादेव मुंडे प्रकरणही कराडमुळे मुंडेंवर शेकण्याची शक्यता आहे. एकीकडे उच्च न्यायालयानं कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडेंना दिलासा दिलाय. त्यानंतर मुंडेंनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरू केल्याची चर्चा होती. त्याआधीच धसांनी कृषी घोटाळ्याचे आरोप करून राळ उडून दिली. तर आता परळीतील 13 जणांच्या हत्येची मिस्ट्री कुणाभोवती फिरतीये असं म्हणत सूचक इशारा दिलाय. संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर 13 का 14 झालेत तिथं आतापर्यंत. आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घोटमळतंय याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे प्रकरणात SITची घोषणा केली आहे. त्यामुळे संतोष देशमुख, बापू आंधळे, महादेव मुंडे प्रकरणात कराड कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कराडचं कनेक्शन उघड झाल्यास मुंडेंचा पाय खोलात जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणातून वाचण्यासाठीच मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.